मन मंदिरा गजर भक्तीचा आपापल्या पद्धतीने स्फूर्त आहे. काहीला वाटतं मी करतो आणि ज्यांना कळलं वाटतं त्यांना वाटतं मी करत नाही, प्रभूच आपल्या आवडीकरता स्फुरण देतोय. मग त्याच्यामध्ये चांगलं वाईट एवढं काय असं काही विचार करू नका. सगळ्या गोष्टी एकत्र करून जशी भाजी चांगली होते तसं चांगलं वाईट खरं खोटं मिळून प्रभूचं जग. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? आता किती किती सांगू नाही का. एक भाजी फ्लावरची करायची म्हटली, बरोबर आहे. तेल घातलं, मोहरी घातली, जिरं घातलं, हळद घातलं, फोडणीला मिरच्या घातल्या, बटाटे घातले, पुन्हा आणखीन आंबट होण्याकरता चिंच घातली. ती जास्ती झाली म्हणून पुन्हा गूळ घातला. एवढे अजून यादी नाही सांगत तुम्हाला मी. पुन्हा लाल तिखट घातलं. काही काय भाज्याला हिरवई घालतात, मसाला तांबडाही मसाला घालतात, घातलं. मी म्हटलं अहो भाजी एक आणि एवढे 50 प्रकार का? म्हणले बाबा महाराज तुम्हाला त्यातलं कळायचं नाही. ही सगळी भिन्न रुची मिळून एक रुची. खारट आंबट तुरट नाही का. म्हणून लोणचं सुद्धा लागतंच. कशाला लोणचं आता नाही का. आता हे थालीपीठ बिवट असतं, भाजणीचं थालीपीठ केलं, मग सगळं कांदा घातलाय, आमकं घातलंय, जरा लोणचं आहे का? ती म्हणली आता थालीपीठात सगळं घातलं की पुन्हा लोणचं कशाला पाहिजे? तुला काय करायचं आहे, जरा तोंडी लावायला पाहिजे, दही पाहिजे. म्हणजे नीट लक्षात ठेवा, एकच प्रकार आहे पण एवढे भिन्न रुचीचे प्रकार एकत्र करून जी चव निर्माण होते ती वा. माझं बोलणं कळलं का? जी भिन्न रुची, सगळे जेवढे रस आहेत तेवढे त्याच्यात घातले जातात आणि ते घालून मला अजून काही काही गोष्टी कळल्या नाहीत बरं का. ते कारलं करायचं, ते शिजवायचं, त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि कडू आहे, कडू खाताच का? ते कडू लागू नये म्हणून गुळचिंच घालायची. म्हटलं कडू जर खायचं नव्हतं तर गुळचिंच. तुम्ही म्हणले गप्पसा ना, बरोबर गप्पा. तुम्हाला कळत नाही, हे कडू असलं तरी त्याच्यामध्ये हे घालून जी रुची निर्माण होते ती अलौकिक आहे. मग गरम मसाला घातलं, सगळं काळं घातलं, सगळं करून सुंदर केलं, वा. म्हणजे त्या कडवटसुद्धा वा. आता तुमच्या साध्या भाजीत जर एवढे प्रकार आहेत तर प्रभूच्या जगात हे एवढे प्रकार नसतील असं कसा अर्थ काढता? किती रूपाने नटलेला आहे. सुख आहे, दुःख आहे, चांगला आहे, वाईट आहे, खरं आहे, खोटं आहे. माणसं म्हणतात सगळा जर परमनटला आहे तर हे असं का चाललंय? का चाललं नाही, हे असंच आहे. माझं बोलणं कळलं का? का चाललं हा प्रश्न तुम्ही काढता एक विशिष्ट लेवलला, बरं का. पण स्वरूपाच्या ठिकाणी अहो काय आहे, आपल्या घरात आपलं बजेट असतं, ऑफिसमध्ये काम करतो त्या ऑफिसचं बजेट असतं, राज्याचं बजेट निराळं आणि दिल्लीचं बजेट निराळं. माझं बोलणं कळलं का? दिल्लीचं जे बजेट असतं ते दिल्ली करताय, ते दिल्लीचं राज्य निराळं आहे. दिल्लीचं राज्य निराळं आहे, बरोबर आहे ना. पण जेव्हा अख्ख्या भारताचं कॅबिनेट बसतं तेव्हा चर्चा होते ते संपूर्ण भारताच्या खर्चाची, संपूर्ण भारताला जो निधी लागणार आहे त्याची उपलब्धता कशी होईल, त्याची आपण किती घालायचे, स्टेटमधून किती जमा करायचे. माझं बोलणं कळलं का? मग तिथे धरून ठेवायचे असतात. पुरा करता एवढे, दुष्काळ पडला ते एवढे, मग त्या रकमा इकडच्या तिकडे फिरवता येतात. माझं बोलणं कळलं का? मग तो म्हणाल एवढं बजेट कसं? ते म्हणले तुझं घर चालवायचं नाही, हे भारत चालवायचं आहे. तसं परमात्म्याचं बजेटच निराळं आहे. त्याचं त्याच्या पद्धतीने चालतं. त्याच्या चांगलं आहे, वाईट आहे. अहो देव सगळं ठिकाणी नटवाय, तुमचा इटोबा पूर कसा आणतो?
विठोबाच्या राज्यात सगळंच आहे. पूर पण आहे, ओटी पण आहे, उन्हाळा पण आहे, थंडी पण आहे, अलग अलग सगळं आहे. थंडी असली म्हणून उलनचे कपडे तुम्ही घालता, त्यांचा धंदा चालतो. मी एक मागे तुम्हाला दृष्टांत दिला होता, चला गंमत म्हणून सांगतो. काहीतरी आता 2-4 दिवस भरून काढायचेत. एक मागे तुम्हाला दृष्टांत दिला होता. बघा, वाईट गोष्ट एखादी आपण ठरवायची म्हटलं तर चोरी करणे अतिशय वाईट आहे. माझ्याकडे पोलीस ऑफिसर बरेच येतात. मग काही वेळेला लहर असेल तर बोलायला वेळ असेल तर गंमत करत बसायचं. मी म्हटलं काय कसं काय चाललं आहे? चोऱ्या वाढल्या तो म्हणले फार. नाही म्हटलं मग तुम्हाला तरी काय काम आहे? अहो म्हटलं तो तुमचा अन्नदाता आहे. म्हणजे सगळ्यांनी चोऱ्या करायला सांगता का? अहो म्हटलं माझ्यावर उसू नका का, मी काय सांगितलं तुम्हाला? ईश्वराने जो निर्माण केला आहे त्याला काहीतरी कारण आहे. म्हटलं बाबा महाराज, म्हटलं जरा माझं ऐकून घेता का? म्हटलं एक चोर या जगामध्ये ती वृत्ती टाकली, बरोबर आहे ना? एक वृत्ती टाकली, पोलीस सगळे त्याच्यावर, इन्स्पेक्टर त्याच्यावर, IG त्याच्यावर, होम डिपार्टमेंट त्याच्यावर, बरोबर आहे? गोदरेजचा कारखाना त्याच्यावर, गोदरेजची कपाटे त्याच्यावर, स्टीलची कपाटे त्याच्यावर, वकील मंडळी त्याच्यावर. हसू नका अशोकराव, रामराव. एक चोर जर काढला ना तर किती माणसं उपाशी मरतील. किती माणसं उपाशी मरतील. एक चोर टाकला आणि कोट्यावधी लोकांना काम दिलं. कुलप काय, अमक काय, तमक काय, दरवाजे मजबूत करा, लाकूड जाड वापरा, लोखंडाचे दरवाजे करा. हे एका चोरामुळे आहे. ह्या बायका नीट वागतायत ना त्या चोरामुळे. नाही तर त्याचे चप्पल काढून ठेवतात तर तिथेच खुंटीला हार काढून ठेवला असता. कशाला पुन्हा कपाटात नेऊन ठेवा? जिथून चप्पल घालते तिथेच घालून बाहेर पडायचं. एक चोराने तुम्हाला किती नीट वागायला शिकवत आहे. म्हणून चोर हे सुद्धा दैवत आहे. म्हणजे सिस्टमॅटिकली प्रूव्ड. उद्या निघू द्या, बघा काय होईल ती गंमत. बघा सगळे म्हणतील पांडुरंगा दे पाठवून. अरे अजून एक सांगू का? या जगात प्रत्येक माणसात चोर लपलेला आहे. प्रत्येक माणसामध्ये चोर लपलेला आहे. असा कोण माणूस आहे की ज्याच्यामध्ये चोर लपलेला आहे? म्हणून चोर हे फार मोठं प्रस्थ आहे, बरं का? फार मोठं प्रस्थ आहे. म्हणून त्यांनी अवतारामध्ये सिद्ध करून दाखवलं, चोऱ्या करून दाखवल्या. कृष्ण अवतारामध्ये अनेकांच्या घरामध्ये जाऊन चोऱ्या करायच्या दाखवल्या. गवळणीच्या घरामध्ये जावं, लोणी खावं, एखादी म्हातारी जर म्हणली तर तिच्या तोंडाला फासावं. अहो काय काय एक वानगडी केली आहे. अहो हे कृष्णाने केलं म्हणून त्याची लीला चालू आहे. कळलं का तुम्हाला? कृष्णाने केलं, एक नाही. काय तुम्हाला सांगू, काय लीला केली, काय लीला केली. त्या चोराला सुद्धा प्रेस्टीज जनाबाई सुद्धा म्हणते, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधो निया दोर, धरिला पंढरीचा चोर. धरला, बरोबर धरून ठेवला तिने. मग आता मला सांगा, आता मला खरं मनापासून सांगायचं, चोर असावेत का नसावेत? फक्त एवढंच मागा, आमच्या घरची नको, शेजारची चोरी होऊ दे. आता पटलं की नाही तुम्हाला? हा नाही महाराज, तुमच्या मताई समज असू दे, पण आमच्याकडे नका पाठवू, ते पलीकडे पाठवा. अहो नको म्हणू शकत नाही तुम्ही. मी काय तुम्ही काय, जगतातली कोणतीही गोष्ट तुम्ही नको म्हणू शकतच नाही. तो त्या रूपाने नटलाय म्हणून त्याचं खंडनच होऊ शकत नाही, हेच इथे सांगतायत.
कर्म काय अकर्म काय. म्हणून या ठिकाणी म्हणाले, अहो हे बघा, चोर जर पकडायची म्हटलं ना, देवाला एकच उपाय सुचवायचा. चोरी करून निघाला ना की जमीन फाटायची आणि तिथे असं पकडायचं, पाय पडला की आवळलं. चोर पकडायची गरजच नाही. वरून ऑर्डर सुटायला पाहिजे की चोर एका दिवसात, एका रात्री जगातले चोर नाहीसे होतील. अहो केवढा अवघड आहे. पण नाही, हा सुद्धा त्याचा खेळ आहे. माझं बोलणं कळलं का? हा सुद्धा तुमच्या माझ्या व्यक्तिगत जीवनातून विचार केला तर चांगलं वाईट आहे. पण त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही म्हणाल कोणी मरूच नाही, ठीक आहे, तुम्हाला वाटणं तुमच्या घरातून मरू नाही, मला वाटलं पण ईश्वरी सृष्टीचा नियमच आहे तो नियम कुठे डावलता? नाही का? नाही, आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपली पोरं बाळं नीट राहावी, मान्य आहे. तुम्हाला वाटणार, मला वाटणार, पण ईशसृष्टीचा नियम नाही ना तो. त्यांनी नियम करून ठेवला आहे, जे उपजे ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे. हे घटिका, हा नियम, घटिका यंत्र जैसे, हा नियम करून ठेवला आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.